हाय सगळ्यांना, कशा सगळे मस्त मजेत आणि पण खूप छान आहे. आणि चालू संध्याकाळची वाजत आलीत आता 8 आणि चालू स्वयंपाक बनवायचे काम. काय बनावं तर बनवायला काय नव्हतं, त्याच्यामुळे आता वेगळीच रेसिपी चालू आहे. तुम्ही सगळे खातच असतात आणि आम्ही पण सगळ्याची भाजी बनवतो. हे बघा माझी डांगराची भाजी चालू आहे. तर हे डांगर आईने आणलं होतं आपल्याला त्या दिवशी, आपण बनवलं नाही ते डांगर. ते बघा डांगर आता मस्त मी आता झणझणीच्यासाठी तिखट डांगर बनवलं. कढीपत्ता ते टाकून मोहरी जिऱ्याची फोडणी देऊन आणि 2-3 मिरच्या वाटून हे बघा चालू आहे आपल्या डांगराची भाजी बनवायची. आणि इथं मी केली, पिल्लू काही खायना त्याच्यामुळं पिल्लूसाठी लापशी मस्त काजू आणि बदाम मनुके आणि काय त्याच्यात अजून बडीशेप टाकून. पिल्लू जेवायला नाही त्यामुळे पिल्लूसाठी मी आज लापशी बनवली. आणि इकडे पोरायचं काहीतरी चालू आहे, आपण बघू तिकडे जाऊन काय चालू आहे त्यांचं. तर मस्त झाली आमची पण खूप छान दिवाळी झाली. दिवाळी कशी झाली रे? दिवाळी काय झाली? दिवाळी काय झाली? फराळ बी खाल्लं. कसं खाल्लं? इथं यांनी पिऊन यांनी कोणाचा काय प्रश्न आहे? याचा प्रश्न आहे याला याचा त्यांच्या मम्मीकडच्या चिडीलं तसं नाही, पण याला आमचं तिकडं आडनाव याला जाणून घ्यायचंय. याला खूप अशी उत्सुकता चालू आहे की कसं होतंय म्हणजे तुला कधी माहिती काय करणार जाणून? काय नाही, पिऊला चिडवणार आहे. पिऊ म्हणतो की जेडपासून आहे. मग जेडपासूनच आहे ना, सगळ्याला माहिती आहे. इकडे मी सांग का नको तर येतं चालू आहे. यश काहीतरी खातोय. काय खातोय? भूक लागली का? नको रे नको 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 भांडणं करू नका. काय बघा 3-4 लेकरं पण इतके भांडणं करते ते एकामेकाला खूप येते मारते. इकडं सोन्या भांडणं करू नको ना. थांब ना दम खायला. तर असं वाटत होतं आपले ब्लॉग काय कोणाला आवडत नाही, पण खूप जणांना आपले ब्लॉग आवडत आहेत. आहे ना पिऊ? आपल्याला असं वाटत होतं आपले ब्लॉग काय कोणाला आवडत नाही, पण खूप जणांना ब्लॉग आवडत आहेत. आणि खूप जणांचा मेसेज पण येतोय आम्हाला की तुम्ही रोज ब्लॉग करा जा आणि रोज ब्लॉग टाका जा. आणि आम्हाला आहे ना पिऊचा आवाज खूप आवडतो आहे. पिऊ आणि बघा थंडी पण सुटली आता आणि वातावरण पण आमचा पिऊला चालू आहे. पिऊला आपल्या तुमच्या लाडक्या पिऊला की सर्दी खोका पण चालू आहे ना. पिऊ तुला खोका आलाय डबल रिटर्न? बरा झालता पण परत आलाय. आणि खूप जणांना खरं ना पिऊचा आवाज खूप आवडतो. खूप जणांचे मेसेज पण येतात पिऊचा आवाज आम्हाला आवडतो म्हणून. आणि मेसेज येतात पण घरी पण आमचे आलते की पिऊला भेटायसाठी. तर खूप जिने आडनाव आहे आमचं. जिने काय करायचं मग का मी काय करायचं आडनावाचं? मी पहिलं म्हणलं होतं जिने तर पिऊ नाही ऐकलं. जिने नाही बाबा, जिने म्हणलंच नाही. शेळके आहे तुमचं का? जिने जिने कसं काय शेळके कसं येईल? मग जिने शेळके कसं येईल? इथं धडधड आहे ते बघ नाव आमचं तिथं वर धडधड ते बघ हे कपाटावर दगडू दिसलं का?
हे बघा गाईज, हे माझ्या चुलत्याचं नाव आहे गामन. यशला वाचता येत नाही. ते सांगा बरं, सांगा. तू सांग आता. आता बघा यश वाचतोय, वाच. हे बघा गाईज. आणि दगडू थांब रे थांब. मन दगडू वामन झाने काय. अरे 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 बघा, यशला वाचता येत नाही. ते वाटते त्याला 2 नाव, ते म्हणजे असं दगडू बाबाचं नाव त्याला माहिती, त्याच्यामुळे त्यांनी वाचत. आणि खालचं वाचव, हे नाव वाच. ते तपासून का. हा तपासून आहे, आहे का ते. वाच यशची आज आपण गंमत करू. वाच. रे वाच. रव रे रव बरोबर. रेवाताई कसं येईन. रेवस्ताई नाही, तू ते पहिलं पुढचं नाव वाच. ते पहिलं वाचलंच नाही, पहिलं नाव वाच. नाही वाचल्याचं होते. बघा यशला वाचता येत नाही रे. अरे माझं नाव आहे ते रेखा. मग रेखा ताईस कन्यादान असं नाव आहे ते. बघा तारीख लग्नाची 31/5/2009 मध्ये लग्न झालेलं आहे आमचं. तुम्ही कोणीच नव्हतात आमच्या लग्नाला. प्रेम होता, प्रेम नव्हता, प्रेम गोईंग होता. तर चला चालू आहे आपला स्वयंपाक बनवणं. भेटू आपण. चला या जेवायला. आम्ही बसले जेवायला. पण पिऊ दादाने जेवत इकडे. पिऊ दादाची तब्येत थोडी खराब आहे, तर पिऊ दादा म्हणतो मी नंतर जेवण, मम्मी तू जेव. तेव्हा आपली डिश डांगरची भाजी, लापशी, कोथिंबीर वडी आणि इकडं पोळी. चला करू सुरुवात आपण. कोथिंबीर वडी खाऊन बघते, एकदम मस्त. खूप छान झाली. भेटू आपण दुसऱ्या ब्लॉग मध्ये लवकरच. आमच्या ब्लॉगला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.